महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, पण राष्ट्रवादीला महायुतीमध्ये 30 जागा मिळाव्यात, अन्यथा आम्ही स्वबळावर ताकदीने निवडणूक लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे। ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होईल असं चित्र आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील भूमिका मांडत आहेत। महायुती अंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी पक्ष कमकुवत असेल त्या ठिकाणी दुसऱ्या मित्र पक्षाचा उमेदवार लढवायला काहीच हरकत नाही। भाजपा कमकुवत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत असेल अशा जागांवर भाजप लढेल। ज्या जागेवर ज्यांची निवड येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी मिळावी। महापालिकेत 2003 मध्ये घड्याळ या निवडणूक चिन्हावर महापालिकेत प्रथमच सत्ता परिवर्तन झालं होतं। प्रत्येक प्रभागात आमची तयारी आहे, मात्र महायुतीलाच आमचं प्राधान्य असेल। 30 जागा न मिळाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवू। भाजपच्या 41, मदनभाऊ गट 7 उर्वरित जागा आहे, त्यामुळे आमचे जागा वाटप होईल। जागा मागत असताना सक्षम उमेदवार आणि सर्वेक्षण याबाबत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असं वाटप होईल। निवडून येण्याची क्षमता हीच वाटपासाठी अट असेल। महायुतीसह सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीत अवैध धंदेवाल्यांना, गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये असं आवाहन पद्माकर जगदाळे यांनी केले। काही नगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या, पण महापालिकेच्या निवडणुकीत तसं होणार नाही। महायुतीमार्फत लढू, सन्मानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केले। येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं आज इथं प्रेस घेतलेली आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवडणुकीची एकूण तयारी काय आहे, त्याचबरोबर महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याबरोबर युती आमची होणार आहे। चंद्रकांतदादा पालकमंत्री यांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण तिघांनी मिळून एकत्र लढायचं आहे। आता आजपासून आम्ही उमेदवारीचे जे पक्षाकडे जे अर्ज करायचे ते आज 4 वाजल्यापासून आम्ही इथं खुले ठेवतोय। 12 तारखेपर्यंत आम्ही हे सगळे अर्ज इच्छुकांचे घेणार आहे आणि त्यानंतर आता सर्वे चालू आहे। त्या सर्वेमध्ये जे सक्षम असतील त्यांच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये आम्ही मागणी करणार आहे। आता साधारणपणे आम्ही 30 जागांची मागणी केलेली आहे। प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू, प्रत्येक उमेदवाराची त्याच्यामध्ये चाचपणी होईल आणि तो निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून कसा सक्षम आहे हे बघून त्याला आम्ही तिकीट देणार आहोत। तिन्ही पक्ष एकत्रित एकजुटीनं लढणार आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं ही निवडणूक परत एकदा महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे। महानगरपालिकेची सत्ता येणार आहे, त्यात मला कुठलीही शंका वाटत नाही।